आपल्यासोबत रवींद्र धंगेकर आहेत आणि त्यांनी ड्रग्स संदर्भात वेळोवेळी आवाजही उठवलेला होता। मात्र याचा पाठपुरावा आता केतन तिरोडकर यांनी एक व्हिडिओ करून केलेला आहे। सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत। केतन तिरोडकर आहेत, त्यांनी एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर टाकला आहे की ड्रग्स माफिया कशा पद्धतीने सगळे करतायत। काय तुमचं म्हणणं आहे? तुम्ही सातत्याने आरोप करत आहात। बघा, हा प्रश्न काय एका गुलटेकडीचा आहे का तर नाही, हा देशातल्या युवकांचा प्रश्न आहे, तरुणांचा प्रश्न आहे। अंमली पदार्थ ज्या पद्धतीने मग झोपडपट्ट्या असतील, सोसायट्या असतील, शाळा असतील आणि जिथं मुलांचा वावर आहे त्या ठिकाणी प्रचंड प्रमाणात अंमली पदार्थ विकला जातो। आमचं म्हणणं हेच आहे की तरुणाई कोमजली नाही पाहिजे, तरुणाई देशाचा अस्तित्व आहे, भविष्य आहे। आणि अशा वेळेला जर पोलीस खातं कमी पडत असेल तर पोलीस खात्याला वारंवार आम्ही पत्र व्यवहार केला आहे। मी कमिशनर ऑफिसच्या पुढे आंदोलनाला बसलो आहे की हा देशाचा विषय आणि ज्या पद्धतीनं ह्यात माफिया लोक प्रचंड प्रमाणात पैसा मिळतो आहे, ह्याच्यामध्ये त्यांना संरक्षण देण्याचं काम शासन करते आहे। शासनाला काय माहिती नाही का तर शासनाला या सगळ्या गोष्टी माहिती आहेत। प्रचंड प्रमाणामध्ये बंदरं जी आहेत आपल्या देशातली, त्या बंदरावर प्रचंड प्रमाणामध्ये मालाची नेहाण होत जाते अंमली पदार्थाची आणि त्या ठिकाणीच बंदोबस्त कमी आहे, तो वाढवला पाहिजे। आज मागच्या आठवड्यातच कित्येक कोटीचा अंमली पदार्थ मिळलेला आहे। मग अशा वेळेला सरकारचं दुर्लक्ष होतं आहे। आमचं हे म्हणणं की पक्ष राजकारण हे बाजूला राहू द्या, पण आमची तरुणाई ही जगली पाहिजे, ही मोठी झाली पाहिजे आणि देशाचं भविष्य टिकलं पाहिजे। नाही, केतन तिरोडकरांचा तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल, त्यांनी देवेंद्र फडणवीसांवरती डायरेक्ट आरोप केलेत, त्यात किती तथ्य आहे? वस्तुस्थिती खरी आहे, गृह खात्याचं अपयश आहे, गृह खात्याने याच्यावर दुर्लक्ष केले। ह्याच्यामध्ये अंमली पदार्थ जे विक्रेते आहेत ह्यांचा निवडणुकीमध्ये प्रचार करून त्यांच्याकडून सगळी यंत्रणा वापरून ह्या निवडणुकीत वापरायची म्हणून त्या लोकांना हे सूट देताना आपल्याला दिसत आहे। 100% पैसे वापरतात। अंमली पदार्थ आहे, हुक्का पार्लर आहेत, ह्या सगळ्या गोष्टी पोलिसांच्या लक्षात येतात। आज हुक्का पार्लर सारखे पुणे शहरामध्ये अनेक भाजपच्या नेत्यांचे हुक्का पार्लर आहेत आणि याच्यामध्ये प्रचंड प्रमाणात त्या ठिकाणी तरुणाई वाया जाताना आपल्याला दिसते। तुमचा आरोप आहे सगळा हा ड्रग्सचा पैसा आहे किंवा काय हा सगळा निवडणुकीत वापरला? हा नुसता जाण आहे तर याच्यामध्ये अनेक पैसा, हा दोन नंबरवाल्यांचा पैसा आता मार्केटमध्ये आहे ना, ह्या पैशामधूनच आज नरेंद्र मोदी भारतीय जनता पार्टी हा पैसा निवडणुकीला वापर करतात। राहुल गांधींची सभा आहे, काय नियोजन? सभेची नियोजन तयारी पूर्ण झालेली आहे। उद्या राहुल गांधीजी येणार आहेत। हजारो लाखो लोक आज हजारो कार्यकर्ते तयारी करतात, लाखो लोक येण्याची शक्यता आहे आणि प्रचंड प्रमाणात उत्साह लोकांमध्ये आहे। राहुल गांधी देशामध्ये फिरलेत, सर्वसामान्यांचा विचार करून उद्याची सभा ते देशवासियांसाठी चांगल्या पद्धतीने बोलतील। आपण या ड्रग्सच्या संदर्भात काय मागणी? ड्रग्सचं तर रोजच मागणी माझी की हे अंमली पदार्थ विकणारे गुन्हेगार हे जेलमध्ये टाकले पाहिजे आणि ह्यांच्या पाठीशी जे असतील त्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे। नक्की या निवडणुकीमध्ये ड्रग्स माफियांचा पैसा वापरला जाईल असा आरोप रवींद्र धंगेकरांनी केला आहे। कॅमेरामन आदर्श कटकेसह सागर आव्हाड, साम टीव्ही, पुणे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।